वंदन करून मी तुम्हा सर्वांचं या भावे नाट्य मंदिरामध्ये स्वागत करते. अगदी 10च मिनिटात आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मागे दोन्हीच टीम तयार आहे. फक्त आपल्या जे काही कार्यक्रमाची जी सुरुवात असते, जो श्री गणेश असतो, त्याच्यासाठी आपल्याला एक 10 मिनिटं थांबावं लागतं. तर त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करते आणि एक 10च मिनिटात आपण हा कार्यक्रम सुरू करणार आहोत. तुम्ही सर्वांनी दिले हा दिन असा साजरा व्हावा, कलाकारांचा जीव इथे रुळावा आणि रसिक प्रेक्षकांना आनंद मिळावा सुधान एकांकिका महोत्सव पर्व दुसरे. मी किरण चैतन्य हंसनाळकर तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आज आपण सुधान एकांकिका महोत्सव या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत आणि तुम्ही दिलेला प्रतिसाद हा आमच्या या पर्वासाठी अतिशय मोलाचा आहे. यासाठी मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. सुधान म्हणजेच काय, ही एकांकिका महोत्सव का सुरू झाला हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. नवीन आणि एका छान सुंदर पर्वाला इथे सुरुवात झाली. रसिक हो, सांगलीला नाट्यभंडारी असे म्हणतात, कारण विष्णुदास भावे यांनी 1843 मध्ये सांगलीत सीता स्वयंवर हे नाटक सर्वात प्रथम सादर केलं आणि त्या नाटकाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंतचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास सांगलीला नाट्यभंडारीमध्ये रंगवून गेलेला आहे. तेथून सुरू झालेला हा प्रवास आता कदाचित तंत्रज्ञानाच्या युगामध्ये असेल किंवा आपल्या येणाऱ्या वैज्ञानिकांच्या युगामध्ये थोडेसे कुठेतरी या कलाकारांच्या कलेला वाव मिळेनासा झाला असेल. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा एक सुंदर कार्यक्रम आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी आणणं ही खूप अवघड गोष्ट आहे आणि त्यासाठीच सुप्रभा टेस्ते यांनी हा एक नवीन प्रयोग केलेला आहे. सुधान म्हणजे सुरुवातीला मागील 6 महिन्यापूर्वी झालेला हा प्रयोग. या काळात काही नवीन सुरू करण्याच्या हेतूने नाट्य क्षेत्रातली घौडदौड वाढावी या दृष्टीने हे शिवधनुष्य उचलण्यात आलं. एक नवी दिशा निर्माण करणं खरंच खूप अवघड आहे, कठीण आहे, परंतु सुप्रभा केस्ते यांनी खूप मेहनतीने आणि विश्वासाने आपल्या टीमला सोबत घेऊन हे शिवधनुष्य सांभाळलं. नाट्य क्षेत्रातल्या कामाच्या उमेदीसाठी आणि त्यांच्या आजी आजोबांचा त्यांना आधार होता म्हणून त्यांच्यावरील प्रेमाखातीर आजी आजोबांच्या कृतज्ञतेसाठी त्यांनी श्रीमती सुशीला केस्ते आणि स्वर्गीय श्री धनपाल केस्ते यांच्या नावाने हा महोत्सव सुरू केला. म्हणून या महोत्सवाला सुधान महोत्सव असं म्हटलं गेलं. पहिल्याच वर्षी पुणे, सांगली आणि तासगाव या वेगवेगळ्या भागातील कलाकारांनी आपली कला आणि कलाकृती इथं सादर केली. रसिक प्रेक्षकांनी ती भरभरून पाहिली. तासगाव संघाने भूताचे भविष्य, सांगली संघाने अल्मुस्तेड आणि पुणे संघाने प्रेमालय अशा 3 एकांकिकांचं सादरीकरण या महोत्सवामध्ये सादर करण्यात आलं. नाट्य क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तींसोबत लहान मोठ्या थोरा मोठ्यांना सुद्धा या प्रत्येकाने या कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमाची निवड, नियोजनबद्धता, शिस्त या सर्वच गुणांमुळे हा महोत्सव प्रेक्षकांच्या पसंतीला पडला आणि अवघ्या 6 महिन्यातच पुन्हा हा महोत्सव आपण घेत आहोत. त्याबद्दल सुप्रभा केस्ते यांचे खूप खूप आभार. येत्या काही काळात सुधान एकांकिका महोत्सव सांगलीपुरता मर्यादित न ठेवता तो संपूर्ण महाराष्ट्रात व्हावा असा त्यांचा मानस आहे. त्यासाठी तुम्हा माझ्या वतीने सुप्रभा केस्ते यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सृष्टीचा निर्माता आणि तांडवांचा राजा नटराज, नटराज तूच विश्वाचा राजा, नमो नटराजा, नमो नटराजा. आपण या कार्यक्रमाची सुरुवात रंगदेवतेच्या आणि नाट्यदेवतेच्या पूजेने म्हणजेच नटराज पूजनेने करणार आहोत. मी समस्त केस्ते परिवारांना विनंती करते की त्यांनी नटराज पूजनासाठी मंचावर यावं. हात बाहेर करा. त्यानंतरही पुन्हा आपली तिकीट चेक होणार आहेत, तर आपलं तिकीट सर्वांनी सांभाळून ठेवायचं.
नाट्यमंदिर